वनव्यांपासून जंगलाचे संरक्षण करण्याची प्रत्येक गावकऱ्याची जबाबदारी। बाजारभावा येथे वनवा निर्मूलन कार्यशाळा उत्साहात संपन्न। वनव्यांमुळे बहुमूल्य वन संपत्ती नष्ट होते आणि जैवविविधतेचा ह्रास होतो। झाडांच्या जळण्यामुळे हवेचे होणारे प्रदूषण, आगीमध्ये जीवजंतू, कीटक आणि प्राणी यांचे होणारे मृत्यू, शेकडो वर्ष जुनी वनसंपत्ती नष्ट होणे असे अनेक अनिष्ट परिणाम होतात। याशिवाय जमीन उघडी पडल्याने पावसाळ्यात तलाव आणि धरणांमध्ये माती जाऊन त्यांची साठवण क्षमता कमी होते। वन्यजीवांचे अधिवास आगीमुळे नष्ट झाल्याने ते वनाबाहेर पडून शेतीचे नुकसान करतात। शेतकऱ्यांवर हल्ला होण्याच्या घटना घडतात। पक्ष्यांची घरटी जळणे, शेकडो जीवजंतूंचा मृत्यू होतो। असे अनेक प्रकारचे नुकसान जंगलातील वनव्यांमुळे होते। त्यामुळे प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी आपल्या गावचं जंगल आगीपासून वाचवण्यासाठी पर्यायाने त्याच्या संरक्षणासाठी पुढे येणे काळाची गरज आहे, असे आवाहन वन परिक्षेत्र वन अधिकारी अनिल मोहिते यांनी केले। पन्हाळा वन विभाग व सरपंच परिषद मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने बाजारभावा तालुका पन्हाळा येथे आयोजित केलेल्या वनवा निर्मूलन कार्यशाळेत श्री मोहिते बोलत होते। सरपंच परिषदेचे जी.एम. पाटील यांनी वनव्यांमुळे जंगल संपत्तीची होणारी हानी, त्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम व नागरिकांनी घ्यावयाची काळजी यावर सविस्तर मार्गदर्शन केले। किसरूळ गावचे माजी लोकनियुक्त सरपंच बाबू डेगळे यांनी जंगलाला वनवा लागूच नये यासाठी परिसरातील सर्व ग्रामपंचायती वन खात्याच्या खांद्याला खांदा लावून काम करतील असा विश्वास व्यक्त केला। पडसाळी काजिडा घाट रस्त्याकामी वन खात्याने परवानगी देऊन सहकार्य करावे अशी मागणी पडसाळीचे पंकज पाटील यांनी केली। जंगलाच्या भोवती सौरकुंपण लावावे अशी मागणी पोर्लेतर्फे बोरगावचे माजी उपसरपंच अमित काटकर यांनी केली। कार्यशाळेस पोर्लेतर्फे बोरगावचे माजी उपसरपंच प्रकाश काटकर, मानवड गावचे उपसरपंच फुलाजी पाटील, पुण्याचे माजी सरपंच युवराज पाटील, प्रकाश दाभोळकर, कोलिकचे दत्तात्रय पाटील, माजी सरपंच राव पाटील, पोलीस पाटील उज्ज्वला खापणे यांच्यासह वनरक्षक वनमजूर उपस्थित होते। सूत्रसंचालन वनरक्षक प्रभाकर डेगळे यांनी केले, तर आभार वनपाल राजेंद्र साळे यांनी मानले। जांभळी कासा न्यूजसाठी बाजारभोगाहून राम करले।